नमस्कार, मी संदीप दराडे बोलापुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो। अकोले तालुक्यात आणि महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे। अनेक उमेदवार हे रणांगणात आहे, पूर्ण ताकद झोकून दिले। अकोले तालुक्यामध्ये 9 जण उभे राहिलेले आहेत। 9 जणांनी आपली पूर्ण ताकद आणि प्रतिष्ठा खरं तर पणाला लावली आहे। यामध्ये कोतुळ गट जो आहे तो अतिशय महत्त्वाचा गट मानला जातो। या विधानसभेसाठी इथे मोठ्या प्रमाणावर मतदार आहेत। वेगवेगळ्या पक्षाचे विचारधारा असणारे खरं तर या ठिकाणी मतदार आहेत। आपण आज कोतुळ गावामध्ये आलो आहोत आणि इथे आल्यानंतर जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत अमित भांगरे यांच्या प्रचारार्थ इथं शेकडो कार्यकर्ते जमा झाले। ते इथनं रॅली काढताय। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत की ते का अमित भांगरे सोबत आहेत, का त्यांचा प्रचार करता आणि कशा पद्धतीचा प्रचार किंवा त्यांची व्यूहरचना या ठिकाणी सुरू आहे। चला तर या कार्यकर्त्यांसोबत आपण चर्चा करूया। दादा रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। तुम्ही आता मागील अनेक दिवस झाले आम्ही पाहतोय तुम्ही अमित भांगरेंसोबत प्रचारात आहे। तुम्ही महाविकास आघाडीच्या एका प्रमुख पक्षाचे नेते आहात। काय परिस्थिती प्रचाराची तुमची? 100% या अकोले तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचा विजय निश्चित झालेला आहे। ज्या तुम्ही बघत असाल या तरुणांचा जोश, त्यांच्यामध्ये असलेली आत्मीयता, अनेक तरुण असं नेतृत्व समोर आलेलं आहे। आणि या तालुक्यामध्ये इतिहास तुम्ही बघत असाल, गद्दाराला इथं क्षमा नाही आणि ही वैचारिक गद्दारी झालेली आहे। आम्हाला वैयक्तिक कोणाचा हे नाही, पण जी वैचारिक पद्धती 2019 आपण ज्या विचाराबरोबर गेलो होतो, जो विचार हा भाजप विरुद्ध RSSच्या विरोधात असलेला विचारसरणी, इथं तुम्ही मोस्टली बघताय बहुसंख्येने आदिवासी विभागातली मुलं आलेले आहेत। आदिवासी हा तरुण हा भाजपच्या विरोधात असलेला तरुण आहे, मग तिथं उमेदवार बघितला जात नाही। आम्ही हा विचाराबरोबर चालणारा आणि RSSच्या विरुद्ध चालणारा हा सर्व समाज आहे। त्यामुळं इथं हा निजय हा महाविकास आघाडीचाच होणार आहे आम्हाला मान्य आहे। भांगरे सोडता समोर 8 उमेदवार आहे। तुम्ही सातत्याने तुमच्या भाषणांमध्ये आरोप करू राहिले गावागावात हे सगळे पुढचे BJP पुरस्कृत, हा आरोप का करतात तुम्ही? तुम्ही बघताय की जे 3 महिन्यापूर्वी हरियाणामध्ये निवडणूक झाली, त्यांनीच तिथे एक वेगळी स्ट्रॅटर्जी राबवली की जर आपला उमेदवार निवडून यायचा असेल तर मताचं डिवायडेशन केलं पाहिजे। कारण जेव्हा त्यांना वाटतं की आपला जो मेन उमेदवार आहे जो पडण्याच्या स्थितीमध्ये आल्यानंतर ते वेगवेगळ्या पद्धतीने इथे उमेदवार उभे करून मताचं डिवायडेशन करून कसा त्यांचा उमेदवार निवडून येईल यासाठी ते प्रयत्न करत असतात। त्यामुळे त्यांनी काय केलं, प्रत्येक गटावाईज एक उमेदवार उभा केला। एक समाजाचा वेगळा, आमच्यामध्ये पण 47 जाती आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने 2 जाती यामध्ये नेतृत्व करता येते। त्यामध्ये 2 जातींमधली त्यांनी पण त्यामध्ये पण विभागवारीत उमेदवार उभे केलेले आहेत। तुमच्या गटामध्ये वेगळा उमेदवार आहे, प्रवरा पट्ट्यामध्ये वेगळा उमेदवार आहे। त्यांनी त्या जातीचा फायदा घेत यांनी केलेलं आहे की त्यांना कसंही करून मत कसं डिवाइडेशन। आता तुम्ही बघत असाल गेल्या 40 वर्षामध्ये एवढ्या निवडणुका झाल्या, 2019लाच फक्त एकाच एक लढत झाली, तिथून पुढे लढत तिरंगी लढत होत होती। पण यावेळेस पहिल्यांदा चांगले असे नेतृत्व करणारे 5-5 उमेदवार उभे आहेत। बरोबर, हे त्यांनी सातत्याने या तालुक्यामध्ये काम केलेले उमेदवार उभे करून याचा मागचा अजेंडा सर्वांना ज्ञात झालेला आहे। त्यामुळे आपला तालुका त्यांनी कितीही महाराष्ट्रात किती त्यांनी असे हरियाणा पॅटर्न राबवा नाही तर कुठला पॅटर्न राबवा, पण महाराष्ट्रातली जनता आणि अकोले तालुक्यातली जनता खूप हुशार आहे। त्यांना माहिती आहे ही तिरंगी चौरंगी लढत कशासाठी केलेली आहे। सुज्ञ जनता असल्यामुळे ते त्यांना धडा शिकवणार। 2019ला ज्या लोकांनी शपथ घेतली त्या लोकांपैकी तुम्ही एक होता। तुम्ही प्रमुख शर्यतीत असलेले उमेदवार होता। ह्यावेळी महाविकास आघाडीचा धर्म पाळून थोरात साहेबांच्या शब्दाला मान देऊन तुम्ही एकमेव असे आहात का ज्यांनी बंडखोरी केली नाही? का वाटलं तुम्हाला बंडखोरी का नाही करावी वाटली? कसं आहे, संधी कधी भेटेल आणि केव्हा भेटेल याचा विचार न करता प्रामुख्याने आपण आमदार झालो पाहिजे, यापेक्षा आपल्या समाजाचा प्रगतीकडे कसा गेला पाहिजे याकडे आपण लक्ष दिले। असं काही नाही की इथं झाल्यानंतर कामं करण्याची संधी अजून भरपूर उपलब्ध होईल, आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। प्रामुख्याने जे आता महाराष्ट्र सरकार जे युतीचं सरकार आहे, जे आमच्या आदिवासींच्या विरोधात सरकार आहे, आमच्या तरुण रोजगाराच्या विरोधात सरकार, तुम्ही बघताय येत्या काळामध्ये ज्या युती सरकारने जे प्रोजेक्ट येणार होते ते प्रोजेक्ट सगळे गुजरातात पळून नेलेले आहेत। दुसरा वर्ग हे भाजप सरकारने 1700 वर्गानुसार ज्या आमच्या गव्हर्नमेंट नोकऱ्या होत्या ज्या खाजगी करून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने केल्या, म्हणजे आमचा तरुण तुम्ही 3 वर्ष कॉन्ट्रॅक्टवर ठेवणार आणि त्यांना हद्दपार करणार, हे त्यांची ध्येय धोरण याच्या विरुद्ध आपण असल्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे। दादा आता तुम्ही प्रचार करताय, 4 दिवसावर मतदान करायचंय, बरोबर आहे? काय आवाहन कराल मतदारांना तुमच्या महाविकास आघाडीकडनं की तुम्हाला त्यांनी मत द्यावं? सर्व तरुण अकोले तालुक्यातील मतदार भगिनीला एकच आव्हान आहे, ही लढाई आपली महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे। प्रामुख्याने आपण याकडे बघितलं पाहिजे की आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी, आपल्या आदिवासी तरुणांसाठी
आदिवासी लोकांसाठी आणि सर्व ओव्हरऑल बघता की आपल्याला एका विशिष्ट विचारसरणीबरोबर जायचं आहे, जे शेतकऱ्यांचा विचार करणार आहे. आदरणीय शरदजी चंद्रजी पवार, आदरणीय उद्धव ठाकरे, आदरणीय बाळासाहेब थोरात हे शेतकऱ्याच्या साईडनी इतक्या तुम्ही बघताय 40 वर्षामध्ये कधीही आपल्या शेतीला असू द्या किंवा जे आपलं अन्नधान्यावर याच्यावर कधी GST लावलेला नव्हता. इंग्रजांनी सुद्धा आपल्याला GST कधी लावलेला नाहीये, दुधावर किंवा धान्यांवर, खाण्यापिण्याच्या वस्तूवर. यापेक्षा माजुरी सरकार हे महायुती सरकार आहे, त्यांनी आपल्या खाण्यावर GST लावलेला. मग विचार करा की त्यांचे ध्येय दोन नको आहेत. आणि दुसरा सगळ्यात मोठा आहे की त्यांनी जो केलेला आहे जाती धर्मामध्ये लावलेला तेढ, त्यांनी जातीमध्ये वाद लावलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये कधी असं एवढं तुम्ही बघितलं नसेल की जातीमध्ये वाद लावला आहे. त्यांनी मराठा OBC वाद लावला, त्यांनी धनगर आदिवासी वाद लावलेला आहे. त्यामुळे जातीमध्ये तेढ निर्माण करून ते फक्त सत्तेसाठी चाललेले आहेत, यासाठी ते करत आहेत. त्यासाठी आपल्याला आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सामाजिक एकोपा जगण्यासाठी आपल्याला महाविकास आघाडीबरोबर जायचं आहे. प्रतिसाद कसा आहे प्रचारात? एकदम जोरात आहे. सांगितलं ना, आजच आपल्याला निवडणुकीचा गुलाल भेटलेला आहे. साहेब रामकृष्ण रे. रामकृष्ण. तुम्ही आता मागील महिना 2 महिने झाले सातत्याने निवडणूक प्रक्रियेत फिरताय. 4 दिवसावर मतदान बाकी आता फक्त. तुम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या राज्य कमिटीवर काम आज करताय. कशी निवडणूक, काय परिस्थिती आहे आज? अकोले तालुक्याच्या अकोले विधानसभा मतदारसंघात एकतर्फी निवडणूक दिसते मला. बरं अमित भांगरेंच्या बाजूने साधारण 65% लोकांचा कौल दिसतोय बरं. आणि राहिलेल्या याच्यामध्ये बाकीचे उमेदवार राहतील अशा प्रकारचं चित्र. तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची वक्तव्य सातत्याने समोर येते. आता मी तर सर्वसामान्य तुमचे शेकडो कार्यकर्ते आले, त्यांच्या बाईट घेतले. उद्विग्नता समोर येते, मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करतात. का ही अँटी इन्कम्बन्सी 5 वर्षात तयार झाली? ते असं आहे की मागच्या वेळेला पिचड साहेबांचा लोकांना राग आलेला होता. दीर्घकाळाची सत्ता आणि वैभव भाऊंचा तुटलेला संपर्क आणि लोकांच्या 5 वर्षात न झालेल्या कामांमुळे लोकांनी तो राग व्यक्त केला. पण राग व्यक्त करताना गुणवत्तेवर माणूस निवडला जायला पाहिजे होता, तो रागाच्या भरात भावनेवर निवडला गेला आणि कोत नसलेला माणूस तालुक्याच्या नेतृत्वस्थानी आला. आणि त्यांनी जे 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं काम केलं, फक्त जुने रस्ते जे आहेत त्या रस्त्यांवर डांबर टाकणं आणि कुठंतरी बांधकाम करणं आणि त्याच्यातून वेगळ्या पद्धतीनं पैसे मिळवणं, याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही काम, जे काम लोकांना उभं राहण्यासाठी, जीवन जगण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी, उत्पन्नाचे साधनं निर्माण होण्यासाठी लागतं, त्याला आपण खरा विकास म्हणतो. तशा प्रकारचं कोणतंही काम झालं नाही आणि म्हणून 5 वर्षात ही मोठ्या उद्विग्नता लोकांमध्ये दिसून येते. सातत्याने बोललं जाते पूर्ण तालुक्यात मी विकास केलेला आहे आणि ज्या गावात विकास नाही केला त्या गावाने मला मतं देऊ नये. विकास म्हणजे काय, त्यांची विकासाची व्याख्या जर आपल्याला कळली तर आपल्याला आणखी तपशिलात बोलता येईल. विकास म्हणजे कुठंतरी शेवट वर्षभर राहिलं आणि निवडणुका लोकसभेच्या आहेत, त्याला पुढे त्यांच्या खिशात पैसे पाहिजेत. विधानसभेच्या निवडणूक आहे, मग कोणती गोष्ट तर डांबर टाकणं आणि बांधकाम करणं फास्ट पैसे उपलब्ध होतात कॉन्ट्रॅक्टरकडून, म्हणून ती कामं झाली. राज्याचा संपूर्ण विचार केला तर हे चित्र दिसतंय. पाणी अडवण्यावर काही काम झालं का? आरोग्याचे दवाखाने निर्माण होण्यावर काही काम झालं का? शिक्षणाच्या काही शिक्षण संस्था निर्माण झाल्या का? काही हायस्कूल निर्माण झाले का? काही आश्रमशाळा निर्माण झाल्या का? त्याच्यानंतर विजेचं काही काम झालं का? एखादं नवं सबस्टेशन उभं राहिलं का? रोजगाराच्या काही तरुणांना संधी निर्माण झाल्या का? इथे निसर्गरम्य परिसर आपल्या तालुक्याचा, जर रस्त्यांचं चौपदरीकरण झालं असतं तर पर्यटनाच्या सुविधा निर्माण झाल्या असत्या, तर पर्यटक मोठ्या प्रमाणात आले असते, आमच्या आदिवासी बांधवांना, खालच्या लोकांना रोजगार मिळाला असता. याच्यावर काहीच काम झालं नाही. आम्हाला जीवनात उभं राहण्यासाठी कोणतंच काम झालं नाही. परंतु वेगळ्या मार्गाने मिळवलेला, मागच्या पंचवार्षिकला हा वर्गणी काढून निवडणूक लढवणारा आणि आपल्या पंक्तीत जेवणारा माणूस आता आमच्या महिला भगिनींना घाटनदेवीला घेऊन जातो खर्चाने. आणि आम्हाला हे करायचं आहे अमित भांगरेंच्या निमित्ताने आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या निमित्ताने, आमच्या भगिनीला स्वतःच्या पायावर उभं करायचं, तिच्या पोराला स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. नवऱ्याच्या, पोराच्या आणि तिच्या पैशावरती घाटनदेवीला आणि तुळजापूरला, वैष्णोदेवीला गेली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. 2019 लाही उमेदवारी आणताना डॉक्टर किरण लामटेंना तुम्ही सक्रिय होते, आताही तुम्ही सक्रिय होते. परंतु एक वक्तव्य त्यांच्याकडनं झालेलं आहे की यांनी सुनीताताई भांगरे यांना नजरकैदेत ठेवलं होतं. मुळीच नाही. मागच्या वेळेला तुम्ही म्हणाले तसं, त्यावेळेला मी नोकरी करीत होतो. अजितदादांनी मला त्यावेळेला एवढंच विचारलं होतं का लोकमतात कोण पुढं आहे, तर मी सांगितलं होतं लोकांना विचारून किरण लामटे, त्यावेळेला लोकांची भूमिका होती म्हणून आम्ही सांगितलं होतं किरण लामटे पुढं आहे. याच्या व्यतिरिक्त माझी काही त्यांच्या याच्यात विशेष भागीदारी नव्हती. परंतु आता ते म्हणतात की सुनीताताई भांगरेंना नजरकैदेत ठेवलं. सुनीताताई भांगरे शरद पवार साहेबांसमोर जाऊन सांगतात की अमितला तिकीट द्या.
सुनीताताई भांगरे भाषण करतायत अकोल्याच्या बाजार तळाच्या स्टेजवर की माझ्या अमित मागे आशीर्वाद उभा करा. सुनीताताई भांगरे काल माझ्या बरोबर रावरीला होत्या, पवार साहेबांची सभा मागत होत्या आणि कुठं नजर कैदेत ठेवलं. त्या सुनीताताई भांगरे सातेवाडी, कोतूर, पठारबाग सगळ्या तालुक्यामध्ये फिरतायत. आमदारांच्या घरचे लोक ते जसं बाकीच्यांना त्यांच्या कुटुंबियांना नजर कैदेत ठेवतायत, तशा प्रकारची भूमिका त्यांना वाटत असेल तर तो त्यांच्यावर मानसिक झालेला परिणाम आहे असं मला वाटतं. त्याच्या काळात कुठेतरी महिलांचा जयश्रीताई थोरातच्या बाबतीत जो प्रसंग घडला किंवा बाकी ठिकाणी झाला, काही सन्मान कमी होतोय असं तुम्हाला वाटतं का? निश्चितपणाने राघोजी भांगरे, राया ठाकूर आणि बिरसा मुंडांचं हे नाव घेत आहेत, परंतु त्यांच्या विचाराच्या विरुद्ध वागतायत. त्यांनी आमच्या आदिवासी बांधवांना स्वाभिमान शिकवला, ब्रिटिशांच्या विरुद्ध लढायचं शिकवलं, चटणी भाकरी का होईना खाऊन परंतु स्वाभिमानाने उभं राहायचं शिकवलं. हे पैशासाठी इकडच्या तिकडे दिवसभरात 3 पक्ष बदलतात आणि विकासाच्या गप्पा मारतायत. तो आमचा विनय सावंत कसला, तो राष्ट्र सेवा दलाचा कसला, राज्याचा का देशाचा पदाधिकारी आहे आणि तो त्या बीजेपीच्या काय गप्पा मारतो. वैचारिक गोंधळ झालेले आणि कोणतीही बौद्धिक कोत न बौद्धिक दिवाळखोर लोकांच्या ताब्यातून आता तालुका मुक्त करायचा आहे आपल्याला. दुधाच्या संदर्भात तुमचं मोठं काम आहे, तुम्ही प्रशासक राहिले, काय परिस्थिती आहे, काय शेतकऱ्यांची इथं कोतुळा? शेतकऱ्यांना दुधाच्या इथं आमच्या गावातले लोक 100-150 ट्रॅक्टर घेऊन डॉक्टर अजित नवलेंच्या नेतृत्वाखाली संगमनेरला गेलो, आम्ही बरोबर होतो. दुधाचा भाव गुजरातमध्ये 38 रुपये लिटर आहे, तामिळनाडूमध्ये 39 रुपये लिटर आहे, तेलंगणामध्ये 46 रुपये लिटर आहे आणि महाराष्ट्रामध्ये 27-28 रुपये लिटर भाव होता. आमचा दूध महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख कोटी लिटर दूध आहे. कोट्यवधी रुपये लोकांची रोज 10 रुपये लिटर प्रमाणे हे लूट करतायत आणि कुठंतरी 1500 रुपये आमच्या महिला भगिनीच्या याच्यात पदरात टाकतायत. आमचा दूध उत्पादक यांनी मोडून काढलाय. त्याची बायको पहाटे शेण भरते, तो दूध काढतोय, दिवसभर चारा पाणी करतोय, रात्रीपर्यंत ते जनावरं सांभाळतोय, त्याला दूध धंदा परवडत नाही. म्हणजे आम्हाला आमच्या पायावर उभे राहण्याचा जो व्यवसाय आहे तो मोडून काढलाय. आम्हाला लाचार बनवायचं आणि यांच्या पैशावर आम्ही कुठेतरी निवडणुकीत उड्या मारल्या पाहिजे, अशा प्रकारची भूमिका असेल तर ती आता इथून पुढे चालणार नाही. जनतेला काय आवाहन करला आता? जनतेला हेच आवाहन करतो की मागच्या पाळीला झालेली चूक, आपल्याला तर अपघाताने झालेली चूक दुरुस्त करायची आहे. शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसच्या विचाराचं महाविकास आघाडीचं सरकार राज्यात येतंय. साधारण 180च्या आसपास जागा सगळे सर्वे दाखवत आहेत. आपल्या इथं सुद्धा अमित भांगरेंच्या रूपाने तुतारी फुंकणाऱ्या माणसाच्या बटन दाबून आपल्याला अमित भांगरेंना विधानसभेत पाठवून आपला 10 वर्षाचा जो तालुक्याचा बॅकलॉग राहिलाय कामाचा तो भरून काढायचा आहे. विश्वास आहे तुम्हाला? 100% विश्वास आहे. ही प्रचंड उपस्थिती आणि लोकांच्या भावना सांगतायत की अमित भांगरे फार पुढे चाललेत. अजून 2-4 दिवसामध्ये अजून ते 75%च्या पुढे निघून जातील. नमस्कार. नमस्कार. तुम्ही अमित भांगरेंचं काम करताय, आम्ही सातत्याने पाहतोय. काय या विचारात गेले, का अमित भांगरे? आम्ही पहिल्यापासून शरद पवार साहेबांना मानणारे तरुण कार्यकर्ते आहोत. या तालुक्यात जेव्हा पिचड साहेबांनी गद्दारी केली आणि भाजप सोबत गेले, तेव्हा 2019च्या निवडणुकीत आम्ही लांबटे डॉक्टरांना निवडून आणायचं काम केलं. डॉक्टरांनी बी आमची साथ मागच्या काही वर्षापूर्वी सोडली आणि आम्ही आहे त्याच जागेवर, सर्वसामान्य जनता राहिली, सर्वसामान्य कार्यकर्ते आहे त्या जागेवर राहिले. फक्त आमचे आमदार आम्हाला सोडून गेले, आम्ही आहे त्याच जागेवर आहोत. तुम्ही आहोत आहे तिथेचे. हो. काय विकासाचे धोरण काय झाले? कारण त्यांचं म्हणणं आहे मोठ्या प्रमाणावर कामं केली आहे. विकास त्यांनी अशा प्रकारचा केलाय, समजा कॉन्क्रीटचा रोड आहे, काम पटकन पूर्ण करायचं, त्यातून आपल्याला मोबदला टक्केवारीच्या स्वरूपात कसा लवकरात लवकर मिळवता येईल अशा स्वरूपाचे कामं त्यांनी निवडणूक लागायच्या काही महिने अगोदर करून आणली. ते ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाची लवकरात लवकर करून घेतली आणि त्यातून निवडणुकीसाठी पैसे त्यांनी उपलब्ध करून घेतले. अशा प्रकारचा त्यांनी स्वतःचा वैयक्तिक विकास करण्यासाठी ते जे काही कामं आणले, तो वैयक्तिक विकास त्यांनी केला असं आम्हाला वाटतं. कोतुळ गाव आणि परिसरामध्ये तुम्ही ज्या माणसासाठी आज लढता उमेदवारासाठी तुमच्या किंवा इतर हे जे 9 जण सगळे उभे आहेत, काय परिस्थिती राहील? नक्कीच कोतुळ कोतुळ म्हणजे मुळा विभाग जो आहे 5 नाही पासून तर खाली अकलापूरपर्यंत मुळा विभागात तेवढ्या सगळ्या पट्ट्यामध्ये शरद पवार साहेबांची तुतारी सगळ्यात फास्ट राहणार आहे. नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी. काय नाव आपलं? अमोल गोडे. अमोल गोडे. हो. कुठले आहेत तुम्ही? गोडेवाडी केळकोतो. गोडेवाडी. केळकोतो. काय विकास कामं झाली तुमची? आमच्याकडे काय नाही, मला वाटतं आमच्या गावामध्ये ना 2 सभा मंडप झाले फक्त आणि 1600 मीटरचा रस्ता झाला. 2 महिन्यापूर्वी साधारणतः रस्ता झाला असेल पावसाच्या अगोदर.
तर आतापर्यंत त्याला पूर्णपणे खड्डे पडलेले आहेत, निकृष्ट काम निकृष्ट काम झालेले आहे. म्हणजे त्या जे विकास कामं झाले त्यातनं तुमची चूल पेटल किंवा तुम्हाला काही बेनिफिट होईल अशा गोष्टी काही झालेल्या नाही नाही, आम्हाला काहीच नाही. आमच्या गावामध्ये फक्त 2 सभा मंडप झाले, याच्यावरती आम्हाला काहीच भेटलेलं नाही आजपर्यंत. काय शेती करता तुम्ही? हो, शेती करतो. काय शेतात काय? शेतामध्ये सध्या भात होतं, भात शेती होती, पण आता भात सध्या काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता गव्हाचा सीझन आलेला आहे. त्याच्यानंतर आता दुसरं काय नाही, उन्हाळ्यामध्ये काय नसतं आमच्याकडे काय पाण्याचं विचार वगैरे. आणि तुम्ही शरद पवार किंवा अमित भांगरेंसोबत आहात, काय विचार? आम्ही दादा तरुणांसाठी खूप झटतात. आता माझ्या संदर्भात मी विचार केला, गावाच्या संदर्भात विचार केला, तर आम्ही दादांशी खूप जवळीक संबंध आहेत तसे आम्ही दादांशी. त्याच्यामुळे आम्ही दादांना तरुणांच्या विचारांना प्राधान्य देतात. तसे लामटे साहेब यांना आम्ही 2019 ला निवडून दिले, तेव्हापासून ते आमच्या गावामध्ये पुन्हा आले नाही, तर यावर्षी आले. आता 2 महिन्यापूर्वी आमच्या गावामध्ये गावभेट दौरा दिला जनसंवाद यात्रेसंदर्भात. परत आता प्रचारासाठी पुन्हा आले आमच्या गावामध्ये. म्हणजे आमच्या गावाला परत 4 वर्ष ते आले नाही. आले नाही. आणि आजपर्यंतचं असं आहे, मला पण नाही माहिती एवढं, पण अकोले तालुक्याचा इतिहास असा आहे का जे पवार साहेब आहेत ना, शरद पवार साहेब, त्यांचा जो उमेदवार आहे ना, तो अकोले तालुक्यामध्ये फिक्स निवडून येतो. आजपर्यंतचं मला आठवतंय. तसे केळी कोथरूड परिसरात काय परिस्थिती आहे? केळी कोथरूड परिसरामध्ये जवळजवळ सगळी तुतारी चालणार आहे. 100% अमित दादा हे या पंचवार्षिकचे फिक्स आमदार असणार आहेत अकोले तालुक्यासाठी. एक मिनिट बोल. काय नाव आपलं? चंद्रकांत कचरे, कुठले तुम्ही? पळसुंदे. पळसुंद्यावरून आले. हा. काय पळसुंद्यात काय कामं झाली, विकास काम? सध्याची परिस्थिती जर पाहिली हा. तर आम्हाला विकास या शब्दाचा अर्थच कळाला नाही अजूनपर्यंत. आम्हाला फक्त दुर्मिळ शब्दच ऐकायला आला आतापर्यंत. आम्ही दुर्मिळ व्यतिरिक्त शब्दच ऐकला नाही. विकास काय असतो हा माहीतच झाला नाही. जे पावसाळ्यात कामं झाले ते आता उकडून गेलेत. मुळात आमच्या इथं रस्ताच झाला नाही. कमीत कमी रस्त्याला 2-2 फुटाचे खड्डे आहेत आमच्या इथं. ना कुठला रस्ता झाला ना कुठलं हे झालं. आता त्याने कामं कोणते दाखवले, जे जलजीवन रस्ता, आता हे पूर्ण महाराष्ट्रभर कामं चालू आहेत. आणि जर आपले आमदार किरण लामटे असतील, ते बोलले का आम्ही विकास कामांसाठी सरकारमध्ये गेलो. 2014ला जे विलक्षण 19ला विलक्षण झालं, हे निवडून आले त्यावेळेस हे सरकारमध्येच होते ना. महाविकास आघाडीचं सरकार स्थापनेवर होतं, सरकार चालू होतं. 2.5 वर्षानंतर शिंदे गटाने त्याच्यात शिवसेनेत 2 गट झाले. त्याच्यानंतर बीजेपीचं सरकार महायुतीचं तयार झालं. महायुतीचं सरकार तयार झाल्याच्या नंतर हे अजित दादा बरोबर परत कुठं आले सरकारमध्ये. मग पहिल्या सरकारमध्ये राहून यांना कामं जमत नव्हते का? मग यांना गद्दारी करण्याचं कारण काय? मग तुम्हाला गद्दारी करायची होती, पूर्ण तालुक्याने तुम्हाला सपोर्ट दिलाय. पूर्ण तालुका तुमच्या बरोबर 2019ला उभा आहे. सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे, एक शिक्षकाचा मुलगा आहे, त्याच्यावरती असणारे गोरगरिबाचे संस्कार असतील, त्यांच्यावरती विचारधारा असेल, या विचाराने तो माणूस सर्वसामान्य जनतेने वर्गणी काढून निवडून दिला. जर वर्गणी काढून त्या माणसाला आपण गोरगरीब जनता डोक्यावर घेत असेल तर त्या जनतेचा काहीतरी देणं राहते. कमीत कमी त्या जनतेला विचारायचं, आपल्याला आपल्या तालुक्याचा विकास झाला नाही तर आपण त्या दिशेने पाऊल उचलतोय, आपल्या गावकऱ्यांचं किंवा तालुक्याचं काय मत आहे याच्यावर जनतेने सांगितलं असतं. परंतु त्या माणसाच्या तोंडामध्ये एक शब्द कायम असतो, मी रस्त्यावरच्या भंगार माणसांना विचारत नाही. आम्ही जर रस्त्यावरचे भंगार तुम्ही आम्हाला विचारत नसतील तर आम्ही तुम्हाला विचारणार नाही. आम्हाला विचारणारा जो आहे त्याच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे राहू. आणि जो आमच्या बरोबरीने राहिलाय, आज जो माणूस 27-28 वर्षात आपल्या बापाला गमवून स्वर्गीय त्यांनी आपल्या या समाजाला नाळजी जोडून ठेवली. आजपर्यंत पूर्ण आदिवासी समाज असेल, शेतकरी बांधव असतील, SC ST OBC जे कोणी असतील, आज ते सातत्याने त्यांच्या बरोबर होते, शेवटपर्यंत राहतील. आणि आम्ही आमच्या वयाचा आमदार होतोय, हा आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही स्वतः आमदार म्हणून काम करणार आणि जेव्हा पण त्यांना गरज पडेल तेव्हा आम्ही त्यांच्या साथीला उभे राहणार. ही सगळी तरुण जनता आणि ज्या ज्येष्ठांनी आमच्या पाठीवरती खंबीर हात ठेवलाय ना, आमचे आई वडील असतील, आमचे मित्र असतील, आमचे परिवार, आज गेला 1 महिना त्यांचा पहिल्या दौऱ्यापासून आम्ही घरदार सोडलंय. कशासाठी सोडलंय तर आम्हाला ह्या तरुण जनतेला सांगायचंय का आपण जोपर्यंत या ठिकाणी सक्रिय होत नाही तोपर्यंत आपल्या तालुक्याचा विकास होत नाही. भंगार बोलणारे अनेक येतील, अनेक जातील, पण त्यांना दाखवून द्यायची आमच्याशी झालेली गद्दारी, ही गद्दारी आम्ही या अकोले तालुक्यातच मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही. भांगरेंची भांगरेंची गारगावला.
हां मस्त प्रतिसाद दिला. तिकडं बी चांगला प्रतिसाद आहे आणि चांगल्या प्रकारे मताने निवडून येतील असा अंदाज.